नाशिकमध्ये भाजपची आज संघटनात्मक बैठक पार पडतीये आणि या बैठकीसाठी भाजपचे बडे नेते आज नाशिकमध्ये उपस्थित राहणार आहेत। नाशिकच्या स्वामीनारायण बँक्वेटमध्ये या ठिकाणी ही बैठक पार पडणार आहे। SRAच्या संदर्भात सध्या राज्यभरात जे काही काम सुरू आहे त्याचा आढावा घेऊन आगामी काळामध्ये या कामाला आणखी कशी गती देता येईल याबाबत रवींद्र चव्हाण हे भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। यासोबतच एकूणच या बैठकीच्या निमित्तानं भाजपच्या संघटनात्मक दृष्टिकोनातून येणाऱ्या दिवसांमध्ये कसं काम करायचं याबाबतच्या सूचना देखील वरिष्ठांकडून भाजपच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना दिल्या जाणार आहेत। गिरीश महाजन हे पालकमंत्री झाल्यानंतरची ही पहिलीच बैठक नाशिकमध्ये पार पडती आहे आणि त्यामुळे गिरीश महाजन यांचा देखील सत्कार या बैठकीत अधिकृतपणे पक्षाच्या वतीनं केला जाऊ शकतो। या बैठकीच्या निमित्तानं रवींद्र चव्हाण असतील, पंकजा मुंडे असतील, रक्षा खडसे, जयकुमार रावल यासह दिग्गज नेते जे आहेत ते नाशिकमध्ये दाखल होणार आहेत आणि या बैठकीच्या माध्यमातून नेमका काय संदेश भाजप कार्यकर्त्यांना दिला जातो हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। मुख्यमंत्री या कार्यक्रमाला येतील अशी अपेक्षा होती, मात्र नागपूर आणि इतरत्र मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम असल्याने रवींद्र चव्हाण या कार्यक्रमामध्ये नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। त्यामुळे आजच्या या बैठकीत संघटनात्मक पातळीवर काय महत्त्वाचे निर्णय होतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन योगेशसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।